महाराष्ट्रात मवियाचा महायुतीला धोबीपछाड, आतापर्यंत महायुतीला 17 तर मवियाला 30 जागा। यंदा राज्यात काँग्रेसची दमदार कामगिरी, 13 जागा जिंकत काँग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष। पुन्हा एकदा देशातील जनतेचं एनडीएला बहुमत, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, लोकसभा निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। देशात भाजपला बहुमत नाही, देशाच्या जनतेनं मोदींना नाकारलं, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊतांची मागणी। इंडिया आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा करायलाच हवा, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। उत्तर पश्चिम मुंबई शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांनी फडकावला विजय पताका, अमोल कीर्तीकरांचा पराभव, कीर्तीकरांच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे कोर्टात जाणार। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात अमोल कीर्तीकरांविरोधात लागलेल्या निकालाला चॅलेंज करणार, पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मुंबईत दक्षिण मध्य मतदारसंघात शिवसेना उमेदवार राहुल शेवाळेंना मात देत ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पियुष गोयल यांचा जोरदार विजय, तर काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्या विजयाची हॅट्रिक, महायुतीच्या यामिनी जाधव यांचा पराभव। मोदींचा नाही तर बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा फोटो लावून जिंकलो, विजयानंतर ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांचा विजय, भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा केला पराभव। संजय दिना पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष, रस्त्यावरून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। बीडमध्ये मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणे विजय, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंचा 7000 मतांनी पराभव। बारामतीत नणंद भावदेच्या लढतीत मवियाचे उमेदवार सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का, सुनेत्रा पवारांचा पराभव। कार्यकर्त्यांना अपयशानं खचून जाऊ नका, नव्या उत्साहानं कामाला लागा, सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। सोलापुरात भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा दणदणीत विजय, प्रणिती शिंदे आता सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार। सांगलीतून काँग्रेसची बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजय, भाजपकडून संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्या तिरंगी लढतीत विशाल पाटलांची बाजी। विशाल पाटलांच्या विजयानं महाविकास आघाडीत कोणताही खडा पडणार नाही, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची प्रतिक्रिया। शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमोल कोल्हेंचा भरघोस मतांनी विजय, तर अजित पवारांच्या आढळराव पाटलांचा पुन्हा पराभव। पारघर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा विजय, पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मवियाचा विजय, मविया उमेदवार गोवाल पाडवी आणि भाजपच्या हिना गावित यांच्या लढतीत मवियाच्या गोवाल पाडवींचा विजय। नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरींची विजयी हॅट्रिक, 1,10,000 मतांनी विजय। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे विजयी, 57,000 मतांनी वागचौरेंचा विजय। शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वागचौरेंच्या कार्यकर्त्यांचा विजय जल्लोष, बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीत गुलाल उधळत जिलेबी वाटून जल्लोष। पुण्याच्या तिरंगी लढाईत भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ विजयी, काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंचा पराभव। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईत शिवसेनेची बाजी, श्रीकांत शिंदेंची विजयाची हॅट्रिक। श्रीकांत शिंदेंच्या विजयानंतर डोंबिवलीत जल्लोष, विजय मिरवणुकीमध्ये मातोश्री लता शिंदेंनी ठेका धरला। भिवंडीत भाजपला मोठा धक्का, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव, शरद पवार गटाच्या सुरेश म्हात्रेंकडून कपिल पाटलांचा पराभव। ठाण्यात शिंदे गटाचंच वर्चस्व, शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के 1.5 लाख मतांनी विजयी, ठाकरे गटाच्या राजन विचारेंचा पराभव।
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नरेश मस्केंच्या विजयानंतर नवी मुंबईत जल्लोष। नवी मुंबईच्या नेरूळमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून बेंजो वाजून गुलालाची उधळण। रावेरमध्ये भाजपचा झेंडा कायम। भाजपच्या रक्षा खडसेंचा विजय। शरद पवार पक्षाच्या श्रीराम पाटील यांचा दारुण पराभव। जळगावात 2.25 लाखाच्या मताधिक्याने भाजपच्या स्मिता वाघ विजयी। ठाकरे गटाच्या करण पवारांचा पराभव। जळगाव लोकसभेच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांचा तब्बल 1.5 लाख मतांनी विजय। भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी विजयानंतर स्मिता वाघ यांना उचलून घेतलं। मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी फडकावली विजयी पताका। ठाकरे गटाच्या संजोग वाघेरेंचा केला पराभव। धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांचा रेकॉर्ड ब्रेक मताधिक्याने विजय। तब्बल 3,28,655 मतांची लीड। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांचा मोठा धक्का। शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंचा 1 लाखाहून अधिक मतांनी विजय। नाशिकमध्ये शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना मोठा धक्का। ठाकरे गटाच्या राजाभाऊ वादेंचा 1,52,000 मतांनी विजय। वर्ध्यात शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांचा विजय। भाजपच्या रामदास तडस यांच्यासोबत लढत होती। बुलढाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांचा विजय। ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अशी तिरंगी लढत होती। चंद्रपुरात भाजपला मोठा धक्का। सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी। चंद्रपूरमध्ये झालेल्या अपयशाचं कारण शोधणार। कुठे कमी पडलो याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करणार। सुधीर मुनगंटीवारांची पराभवानंतर प्रतिक्रिया। अकोल्यात भाजपच्या अनुप धोत्रेंचा विजय। पहिल्याच निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेसच्या अभय पाटलांचा दारुण पराभव। मुंबई उत्तर मध्यमध्ये उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात काटेकी टक्कर। भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभूत करत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंचा विजय। ठाकरे गटाच्या अनंत गीतेंना मोठा धक्का। रायगडच्या कोलाड परिसरात विजयी उमेदवार सुनील तटकरेंचं हजारो कार्यकर्त्यांकडून जग्गी स्वागत। तटकरे कुटुंबियांचीही उपस्थिती। अमरावतीत भाजपला सर्वात मोठा धक्का। नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या नवनीत राणांचा बळवंत वानखेडेंकडून पराभव। राणांची कामं कमी आणि बोभाटा जास्त करण्याच्या सवयीमुळे त्यांचा पराभव। विकासापासून दूर राहिलेल्या मतदारसंघानं त्यांना पराभव दाखवून दिला। आमदार बच्चू कडूंचा राणांना टोला। छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी। ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव। रत्नागिरी सिंधुदुर्गात भाजपच्या नारायण राणेंचा 47,858 मतांनी दणदणीत विजय। हिंगोलीत महाविकास आघाडीचा विजय। ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी तर शिवसेनेच्या बाबूराव कदम यांचा पराभव। कोल्हापुरातून काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांचा विजय। शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यासोबत लढत होती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या धैर्यशील मानेंचा 14,000 मतांनी विजय। ठाकरे गटाच्या सत्यजित पाटलांचा केला पराभव। धुळ्यात काँग्रेस उमेदवार शुभा बच्छाव यांचा दणदणीत विजय। भाजप उमेदवार सुभाष भामरे पराभूत। साताऱ्यात भाजपच्या उदयनराजे भोसलेंचा 32,274 मतांनी दणदणीत विजय। शरद पवार पक्षाच्या शशिकांत शिंदेंचा पराभव केला। अहमदनगरमध्ये शरद पवार पक्षाच्या निलेश लंकेंचा दणदणीत विजय। भाजपच्या सुजय विखे पाटलांचा 29,000 मतांनी पराभव। जालन्यात भाजपच्या 35 वर्ष असलेला गट ढासळला। रावसाहेब दानवे पराभूत। म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय। सलग दोट्टम भाजपची सत्ता असलेल्या लातूर मतदारसंघात काँग्रेसच्या शिवाजीराव काळगेंचा विजय। रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंचा विजय। परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव तिसऱ्यांदा संसदेत। परभणी लोकसभेत 100 कोटींची उलाढाल करूनही उपयोग झाला नाही। ठाकरे गटाचे विजय उमेदवार संजय जाधवांचा जानकर आणि भाजपला टोला।
नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांना पराभवाचा धक्का, वसंतराव चव्हाणांनी मारली बाजी. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय देशमुख विजयी. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार नामदेवराव किरसान हे विजयी. भंडाऱ्यात भाजपच्या विद्यमान खासदारांना मोठा धक्का, प्रशांत पडोळेंचा विजय. देशात एनडीएनं गाठला बहुमताचा आकडा, आतापर्यंत एनडीएला 294 जागा तर इंडिया आघाडीला 232 जागा. आज दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक. दिल्लीत आज इंडिया आघाडीची बैठक. बैठकीला शिवसेना ठाकरे गटाकडून अरविंद सावंत आणि संजय राऊत राहणार उपस्थित. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.